हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज आपण पाहणार आहोत की व्हेन या शब्दाचा अर्थ काय होतो, व्हेनचा वापर कधी करतात, व्हेन कधी वापरतात आणि व्हेनचे सेंटेन्सेस काय होतात, व्हेनचे प्रकार काय पडतात. तर असे जेव्हा तुम्हाला व्हेनपासून सुरू होणारं वाक्य बोलायचं असेल त्यावेळेला तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम कधीही येणार नाही, जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला तर. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुंदर व्हिडिओला, माहितीपूर्ण व्हिडिओला. व्हेनचा अर्थ होतो केव्हा, कधी किंवा कोणत्या वेळी. व्हेनचा उपयोग वेळ विचारण्यासाठी किंवा वेळ सांगण्यासाठी केला जातो. व्हेन कधी वापरायचा असतो, तर जेव्हा आपल्याला टाईम विचारायचा असतो, कोणाला तरी वेळ विचारायचा असतो किंवा सांगायचा असतो. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट कधी घडली, कधी घडते किंवा कधी घडणार आहे हे विचारण्यासाठी केला जातो. चला आपण एक्झाम्पल्स पाहूया. व्हेन डिड यू कम, तू कधी आलास, म्हणजे तुम्हाला टाईम विचारायचा आहे की तू कधी आलास. तसेच डिड हे कधी यूज केलं जातं, तर जेव्हा आपल्याला भूतकाळाबद्दल बोलायचं आहे त्यावेळेस डिड यूज केलं जातं. त्याचप्रमाणे पुढच्या वाक्यात बघा, व्हेन विल यू कॉल मी, व्हेन विल यू कॉल मी, तू मला कधी फोन करशील, म्हणजे तुम्हाला भविष्यकाळाबद्दल बोलायचं आहे म्हणून तुम्ही विल यूज केला आहे. व्हेन विल यू कॉल मी, तू मला कधी फोन करशील. आणि व्हेन डिड यू कम, तू कधी आलास, म्हणजे अगोदर काय घडलेलं आहे याबद्दल विचारण्यासाठी डिड यूज केला आहे. ओके. आणि व्हेन हे जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी विचारायचं आहे तेव्हा तेव्हा तुम्ही व्हेन यूज करायचं आहे. चला तर मग आता पुढे पाहूया. व्हेनचे प्रकार. व्हेनचे प्रकार किती पडतात, तर त्यातला पहिला प्रकार म्हणजे क्वेश्चन. क्वेश्चन म्हणजेच प्रश्न विचारण्यासाठी व्हेनचा उपयोग कधी केला जातो आणि कसा केला जातो. तर सुरुवातीला तर व्हेन येतो. व्हेन बरोबर व्हेन नंतर येतो हेल्पिंग वर्ब, त्यानंतर येतो सब्जेक्ट आणि मेन वर्ब. ओके. तर आता याचे एक्झाम्पल्स पाहूया. तर बघा, या खालच्या ज्या वाक्यांमध्ये आहे तर पहिल्यांदा तर व्हेन आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे. या अगोदर मी जे सांगितलं आहे डीड, इज, आर, विल, शाल हे सगळे हेल्पिंग वर्ब यूज केले जातात. त्यानंतर सब्जेक्ट जो कर्ता असतो, वाक्यातला जो कर्ता असतो तो सब्जेक्ट घ्यायचा आणि नंतर मेन वर्ब. चला तर मग हेच असे एक्झाम्पल्स पाहूया. व्हेन आर यू लिव्हिंग, तू कधी निघत आहेस. तर इथे लिव्ह म्हणजे सोडणे किंवा निघणे. ओके. आता नेक्स्ट पाहूया. व्हेन डिड शी अराईव्ह, व्हेन डिड शी अराईव्ह, ती कधी आली किंवा ती केव्हा आली असंही होतं. व्हेन विल दे रिटर्न, ते परत कधी येतील. ओके. व्हेन विल दे रिटर्न, ते कधी परत येतील असं वाक्य होतं. आता व्हेनचा वापर कधी होतो यातला दुसरा प्रकार पाहूया. जेव्हा दोन घटना जोडायच्या असतात तेव्हा व्हेनचा वापर केला जातो. ओके. आधी तर प्रश्न विचारण्यासाठी केला जातो आणि सेकंड आहे की कोणत्या दोन घटना जोडायच्या असतील तेव्हा केला जातो. तर त्यामध्ये व्हेन प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब आणि नंतर सब्जेक्ट प्लस व्हर्ब असे वापर केला जातो. यातील एक्झाम्पल्स पाहूया. व्हेन आय रिच्ड ॲट होम इट स्टार्टेड रेनिंग, व्हेन आय रिच्ड ॲट होम इट स्टार्टेड रेनिंग, मी घरी पोहोचलो तेव्हा पाऊस सुरू झाला, मी घरी पोहोचलो तेव्हा पाऊस सुरू झाला. व्हेन शी स्माइल्ड एव्हरीवन बिकेम हॅपी, व्हेन शी स्माइल्ड एव्हरीवन बिकेम हॅपी, ती हसली तेव्हा सर्वजण आनंदी झाले. व्हेन द टीचर एंटर्ड द क्लास बिकेम सायलंट, शिक्षक वर्गात आले तेव्हा वर्ग शांत झाला. तुम्ही यात पाहिलं का, म्हणजेच काय तर मराठीतून सांगायचे झालं तर जेव्हा तेव्हाचे जे वाक्य असते, जर मी जेव्हा असं केलं तेव्हा असं झालं, तर यावेळी व्हेन वापरला जातो. ओके. व्हेन आय रिच्ड ॲट होम इट स्टार्टिंग रेनिंग, व्हेन शी स्माइल्ड एव्हरीवन बिकेम हॅपी अँड व्हेन द टीचर एंटर्ड द क्लास बिकेम सायलंट. ओके. आता आपण प्रॅक्टिससाठी डेली यूज सेंटेन्सेस पाहणार आहोत. व्हेन डिड यू रिअलाइज युअर मिस्टेक, तुला तुझी चूक कधी समजली. व्हेन डिड यू रिअलाइज युअर मिस्टेक, तुला तुझी चूक कधी समजली. व्हेन आर यू फ्री, तू कधी मोकळा आहेस किंवा तू कधी मोकळी आहेस, फ्री आहेस. त्यानंतर व्हेन शूड आय स्टार्ट, मी कधी सुरुवात करावी. व्हेन शूड आय स्टार्ट, मी कधी सुरुवात करू असं विचारायचं असतं, त्यावेळेस तुम्ही हे वाक्य बोलू शकता.
व्हेन विल यू फिनिश धिस वर्क? तू हे काम कधी पूर्ण करशील? व्हेन विल यू फिनिश धिस वर्क? व्हेन कॅन वी मीट अगेन? व्हेन कॅन मीट अगेन? आपण पुन्हा कधी भेटू शकतो? ओके. व्हेन वॉज द लास्ट टाईम यू व्हिजिटेड युअर व्हिलेज? व्हेन वॉज द लास्ट टाईम यू व्हिजिटेड युअर व्हिलेज? तू शेवटचा तुझ्या गावाला कधी गेला होतास? व्हेन व्हिजिटेड युअर व्हिलेज. ओके. त्यानंतर आहे व्हेन डू यू युजली वेकअप? व्हेन डू यू युजली वेकअप? तू नेहमी कधी उठतोस? इथे वेकअप या शब्दाचा अर्थ उठणे असा होतो. युजली म्हणजे नेहमी. व्हेन डू यू युजली वेकअप? तू नेहमी कधी उठतोस? ओके. तर आता पुढचं पाहूया. व्हेन डिड दिस हॅपन? हे कधी घडले? ओके. आता या अगोदरही मी सांगितलं, जेव्हा आपल्याला भूतकाळाबद्दल बोलायचं असतं त्यावेळेला आपण डिड याचा यूज करत असतो. या सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग व्हर्बचा यूज करत असतो. व्हेन डिड दिस हॅपन? हे कधी घडले? व्हेन आर दे कमिंग बॅक? ते कधी परत येत आहेत? व्हेन आर दे कमिंग बॅक? त्यानंतर व्हेन विल द मीटिंग बिगिन? ओके. व्हेन विल द मीटिंग बिगिन? बैठक कधी सुरू होईल? म्हणजेच मीटिंग कधी सुरू होईल? आपल्याला भविष्यकाळाबद्दल बोलायचं आहे, बरोबर. म्हणून इथं विल किंवा शाल याचा यूज केला जातो आणि म्हणूनच या वाक्यामध्ये विलचा यूज केलेला आहे. चला तर मग पुढचे सेंटेन्सेस पाहूया. व्हेन अपॉर्च्युनिटी नॉक्स बी रेडी? संधी दार ठोठावते तेव्हा तयार राहा. व्हेन अपॉर्च्युनिटी नॉक्स बी रेडी? बी रेडी म्हणजे तयार राहा आणि व्हेन अपॉर्च्युनिटी नॉक्स. ओके. व्हेन लाईफ गिव्ज यू चॅलेंजेस फेस देम विथ करेज? व्हेन लाईफ गिव्ज यू चॅलेंजेस फेस देम विथ करेज? जीवन आव्हाने देते तेव्हा धैर्याने त्यांचा सामना करा. ओके. व्हेन यू रिस्पेक्ट टाईम टाईम रिवॉर्ड्स यू? ओके. व्हेन यू रिस्पेक्ट टाईम टाईम रिवॉर्ड्स यू? जेव्हा तुम्ही वेळेचा आदर करता तेव्हा वेळ तुम्हाला यश देते. वेळ कधी यश देते? जेव्हा तुम्ही वेळेचा आदर करता. व्हेन यू रिस्पेक्ट टाईम टाईम रिवॉर्ड्स यू? ओके. रिवॉर्ड्स म्हणजे काय? तर यश किंवा बक्षीस या प्रकारे अर्थ होतो. व्हेन एव्हरीथिंग सीम्स इम्पॉसिबल नेवर लूज होप? व्हेन एव्हरीथिंग सीम्स इम्पॉसिबल नेवर लूज होप? जेव्हा सर्व काही अशक्य वाटते तेव्हा आशा सोडू नका. तेव्हा आशा सोडू नका. नेवर लूज होप. व्हेन आय लुक बॅक आय रिअलाइज्ड हाऊ फार आय हॅड कम? ओके. व्हेन आय लुक बॅक आय रिअलाइज्ड हाऊ फार आय हॅड कम? मी मागे वळून पाहिले तेव्हा मला कळले की मी किती पुढे आलो आहे. व्हेन आय लुक बॅक आय रिअलाइज्ड हाऊ फार आय हॅड कम. ओके. मी मागे वळून पाहिले तेव्हा मला काय वाटले? तेव्हा मला कळाले की मी किती पुढे आलो आहे. आता नेक्स्ट पाहूया कॉमन एक्सप्रेशन्स विथ व्हेन. सिन्स व्हेन याचा अर्थ होतो कधीपासून. अंटिल व्हेन याचा अर्थ होतो कधीपर्यंत. फ्रॉम व्हेन कधीपासून. बाय व्हेन कोणत्या वेळेपर्यंत. जस्ट व्हेन नेमके त्याच वेळी. व्हेन पॉसिबल शक्य असेल तेव्हा. व्हेन नेसेसरी गरज असेल तेव्हा. एव्हरी नाऊ अँड देन अधूनमधून. एव्हरी नाऊ अँड देन याचा अर्थ होतो अधूनमधून. ओके. तर या पूर्ण व्हिडिओनंतर तुम्हाला शेवटची टिप अशी देते की व्हेन या शब्दाचा अर्थ कधी किंवा जेव्हा तेव्हा असं होतो. तर क्वेश्चनमध्ये जेव्हा क्वेश्चन विचारायचं असतं तेव्हा कधी याने विचारतात आणि सेंटेन्स जोडताना जेव्हा अशा प्रकारे होते. हीच व्हेनची सर्वात महत्त्वाची अशी ट्रिक आहे. तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्हाला खाली व्हेनपासून तयार होणारी वाक्य दोन्ही प्रकारची वाक्य तुम्हाला कमेंटमध्ये तयार करून सांगायची आहे. चला तर मग भेटूया अशा सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करा. थँक्यू.